बाबा 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 काय झालं? बाबा लवकर बाबा बाबा भाऊ काय झालं? सांभाळून मंजुळा, तू एक काम करा, स्वयंपाकघराच्या बाजूला झाड आहे ना, त्याची पानं तोडून आणा आणि वाटून त्याचं औषध बनवा. जा लवकर. चंपा, ही गोष्ट हाताच्या बाहेर जाण्याआधी तुला काहीतरी करायला पाहिजे. ही विचार करायची वेळ नाहीये. शेठजी एकदम बरोबर बोलत आहे. काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर हे प्रकरण हाताच्या बाहेर जाईल. चंपा, जे करायचे ते त्वरित कर, नाहीतर खरंच उशीर होईल. वय महाराज, मी काहीतरी करते. मैं ठीक आहे र भाऊ. दुखणं कमी झालं? हा ठीक आहे. तुम्ही समध्यांनी दात घासून घ्या, तवर मी तुमच्यासाठी चहा बनवतो. बाबा, पण तुम्हाला तर दुखत असेल ना? नाही बाळा, मला नाही त्रास होते. मी ठीक आहे, जातो. नाही बाबा. जा म्हणलं ना म्या. बाबा ऐक भाऊ, दुखतंय ना? भाऊ, मीठ मसाल्याचा अंदाज लावता लावता वर्ष निघून जातील रे. आणि ज्यांना घरातलं काम करायची सवय नसते ना, तेव्हा घरातलं काम करता करता त्यांची हाडं बी दुखायला लागतात. म्हणूनच सांगते मी, शांतपणे विचार कर. या घराला एका बाईची गरज आहे. भले आधी ती पोरांची आई होईल, मग या घराला सांभाळेल आणि मग तुझी बायको बनेल. पर मीरा, पुन्हा तीच गोष्ट. मीठ मसाला टाकणं, झाडू मारणं मी शिकीन. त्यासाठी लगीन करायची काय बी गरज नाही आहे. सध्या मी पोरांसाठी चाय बनवतो. महाराज, आता जाऊन गोंधळ घालूया आणि गावकऱ्यासनी सांगू एक विधवा आली आहे इथं लगीन करायला. गावकरी सौताच्या सौता तिला मारून इथून पळून लावतील. हा बरोबर बोलतोय महाराज. हो महाराज, हा बरोबर बोलतोय. नाही, असं केल्याने ती विधवा अजूनच त्या रामजीच्या नजरेत येईल आणि तो भीमराव अगदी नेहमीप्रमाणे लगेचच तिच्या बाजूने उभा राहील. त्यामुळे यावेळी सावध राहायचंय. ती विधवा त्रासलेली दिसायला नको. मग काय करायचं महाराज? त्या विधवेच्या बापाला जाऊन सांगा, सर्वज्ञ महाराजांनी भेटायला बोलावलेलं आहे. जसा हुकुम महाराज. हो महाराज. तर मग ठीक आहे, मी कामावर जातोय. वेळेवर घरला येईन. लिंबाळा, मी जातोय. थांबा बाबा, थांबा. हे घ्या. काय आहे यामध्ये? यात औषध आहे. जास्त दुखायला लागलं तर लावून घ्या. आणि घरची सामग्री घेऊन दुखणं थांबाया ज्या आहे औषध बनवायची ते बी दिलं आहे. खाऊन घ्या. पण तुम्ही आराम केला असता तर जास्त बरं झालं असतं. पण मला माहित आहे तुम्ही नाही थांबणार, त्यामुळे तुम्ही जा. पण स्वतःची काळजी घ्या, कारण आईच्या जाण्यानंतर आमच्या समद भनी भावांसाठी तुम्हीच तर आहेत.
बाबा सवताची काळजी घ्या तुम्ही. मी स्वतःची काळजी घेईन, पण तुम्ही समजे माझी अजिबात काळजी करू नका. आपापलं काम करा. सांभाळून जा भाऊ. बघितलं काका, हाच हाय रामजी, आमच्या जातीचा मसीहा. काका, रामजीनंच आम्हा समजासनी शोषण आणि अत्याचाराविरोधात बोलाया आणि लढाया शिकवला आहे. बघून तर लय चांगला आणि जबाबदार माणूस वाटतोय. पुरंजन, मला रामजी पसंत आहे. मी आताच रामजी संगत बोलून घेतो. अरे नाही नाही काका, आत्ताच नका बोलू. मी चांगली येळ बघून सवता तुम्हाला भेटवेल. मी तर आता फक्त तुम्हाला दाखवायला आलो होतो, म्हणजे तुम्ही ठरवावं रामजी जिजाबाईसाठी कसा आहे. आणि तसं बी तुम्ही आमच्या जातीतल्या कुठल्या बी माणसाला विचारू शकता, रामजी किती चांगला माणूस आहे ते. मला समजतंय की तुला त्या घरातल्या 5 पोरांबद्दल चिंता आहे. पर काय आहे ना, एकदा का लगीन झालं की नवरा बायकोचं नातच महत्वाचं असतंय. हे बघ जिजाबाई, यापेक्षा चांगलं स्थळ नाही मिळणार. ऐक, रामजी, एका नाचणारीच्या जाळ्यातून तू वाचून तरी दाखव, मग मानलं तुला. अगं काय झालं, का रडते आहेस? अगं काय झालंय, का रडतेस? काय झालं, का रडताय? माझं काका काकी मला हित बी त्रास देत आहेत. त्यांनी मला पत्र पाठवलं आहे की संध्याकाळपर्यंत हितलं काम सोडून मी त्यांच्याकडे जावं, नाहीतर ते मला जगू नाही देणार. मला असं वाटतं तू इथून गेलं पाहिजे. आणि ऐक, हे काम करण्याची जागा आहे. हा वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सोडवणारा आश्रम नाही आहे. बरोबर बोलताय तुम्ही, एकदम बरोबर. माझ्या समस्येनं कुणाला काय फरक पडतो आणि का पडल? मी एक बाईची जात आहे आणि एक बाय जगाच्या विरोधात किती लढल. अशी गोष्ट नाही. हे बघा, तुम्ही एकट्या नाही हायसा. तुमच्या काका काकी संग म्या बोलतो. ते जर नाही ऐकले तर आपण पोलीस कप्तान साहेबांकडे जाऊ. अशी कशी स्वतःची मर्जी करतील ते? अरे रामजी, तुला फक्त संधी पाहिजे असते, तू लगेचच विरोधात असा उभा असतोस. अरे कुठं फसतोस बायकांच्या भानगडीत? बाईचं आयुष्य भी आयुष्यच असतं ना. रामजी, तुम्ही माझ्या संग येऊन माझ्या काका काकींसंग बोलणार काय? जर ते तयार झालं तर लई चांगलं होईल माझ्यासाठी. शेठजी, तुम्ही थोड्या वेळासाठी रामजीला सुट्टी द्याल काय? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, जातो पण. आणि हो, हे नाटक इथेच बंद झालं पाहिजे. वय. आणि तुम्ही सगळेजण माझं तोंड काय बघताय, जा आपली कामं करा. चला की. शेठजी, जसं चंपा बोलली होती तसंच ती करत आहे. आणि असं दिसतंय अर्ध्या रस्त्यावरच ती आपलं काम पुरं करल. बस चंपाने आपलं काम एकदा पूर्ण करू दे मंगेश. चल, यांच्या मागे जाऊया. नमस्कार ताई. नमस्कार. ही तीच आहे तिच्याबद्दल मी बोलले होते. बस की.
मी चहा करायला सांगते. अरे चहा राहू दे आता. तू सामान जुळा. हा त्या जा जरा चहा बनवा. थांबा, एक काम कर, तू जाऊन चहा बनव समध्यांसाठी. चालेल ना? तुळसा मंजुळा, जा यांना स्वयंपाकघर दाखव. जा. पोरांबरोबर मिळून मिसळून राहील तर रामजी भाऊंना समजवणं सोपं होईल. बस माझी तर हीच इच्छा आहे, या घराला सांभाळायला कुणीतरी यावं. आता तुम्ही जावा, मी चहा बनवून आणते. मी तुमची मदत करते ना. नको, म्या बनवीन ना. चांगला बनवीन चहा, विश्वास ठेवा. रामजी, रामजी, काय झालं? सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं. लय भूक लागली आहे. काहीतरी चारा की. हा ठीक आहे, मी काहीतरी घेऊन येतो. वय भाऊ, सुरमुरे कसे आहेत? एक आण्याचं. 2 आण्याचे द्या. दादा, पैसे द्या. हा भाई, मैं लगेच येतो. वय ये घ्या, तुम्ही बी खावा की. नाही, तुम्ही घ्या. तुम्ही नाही खाल्लं तर मी अभी नाही खाणार. अहो, असं कसं होईल? मी एकटी खाऊ? खावा की. ऐक, तू ठीक तर आहेस ना आत्या? हा बरी आहे. नमस्कार काकी. नमस्कार काकी. सुखी राहा. कोण आहात तुम्ही? पाहुणे. आई म्हणायची का पाहुण्यांनी जर आपल्या घरच्या स्वयंपाकघरात काम केलं तर ते घरच्यांसाठी शर्मेची बाब असते. तुम्ही जावा, मी चहा बनवून आणतो. नाही, मी बनवते की. नाही, तुम्ही पाहुणं हायसा तर तुम्हाला गेलंच पाहिजे. मला वाटतंय तुम्ही ज्या घरात आलं आहेत त्या घरच्या लोकांनी तुम्ही अजिबात लाजवणार नाही.
अरे रामजी, लय भारी. शेटजी याला उचला उचला. शेटजी विचार करण्याची वेळ नाहीये. अरे पण अहो नंतर शुद्धीकरण करून घेऊ. चला उचला की. चंपा, आता दाखव तुझी कमाल. चंपा, लक्षात आहे ना? काम तमाम झाल्यावर अजून मिळणार. चला सेठजी. रामजी, तू माझ्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहेस. आता जेव्हा तू शुद्धीत येशील तेव्हा तू तुझं भानच विसरून जाशील. आणि मग काय बी करून तुला माझ्याशी लगीन करावंच लागल. बनवायचं झालं तर आम्ही दोघी बहिणी जेवण बनवतो. आईने तेवढं शिकवलं आहे आम्हासने, पर बाबा आम्हाला बनवू नाही देत. पण ताई, आईनं तर हे बी शिकवलं आहे ना, का घरात आलेल्या पाहुण्यांकडनं काम नाही करून घ्यायचं. आणि ह्या आपल्या घरात रोज रोज तर नाही येणार ना, कारण चहा तर म्या आणि आनंदात बी बनवू शकतो. मग तुम्ही ह्यासनी स्वयंपाक घरात का काम करू दिलं? आणि जर बाबांनी हे ऐकलं तर त्यासनी बी नाही आवडणार. चहा दे समद्यासनी. अहो ऐका, काय झालं? हे समजा मी थांबवत होते, पण तुम्ही माझं काय बी नाही ऐकलं. मला तुम्ही इथं जबरदस्ती घेऊन आला सा. माहिती नाही तुम्हाला कुठली नशा चढली होती. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलती म्या. नाही, हे असं नाही होऊ शकत. पर असंच झालं आहे.